पाहतालो जनी रूप पाहतालो जनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी Hare
कंठी धरिला कृष्ण म्हणी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश आला वाटो एकमेव आला वाटो एकमेव वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादि वाकुलिया ब्रह्मादि उत्तम लोका दाखव उत्तम लोका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका कंठी धरिला कृष्ण कृष्ण
अवगाजने प्रकाश काला वाटो काला वाटो एक कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण म्हणे धरिला कृष्ण अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश काला काला वाटो एक वेगा काला वाटो एक वेगा अवगजने प्रकाश अवगजने प्रकाश काला वाटो एक काला वाटो एक वैष्णवनिका संभ्रम 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 संभ्रम
वैष्णवानी कंठे धरिदा कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम व आकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा घो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंग गुरु वृद्ध मनो मनो पांडुरंग गुरु समचरण सरोजन सांदैलांबुदाभम जगन्नित पाणि मंडलं मंडलान तरुण तुलसीमाला कंदरं कुंजनिद्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादध्वर्यं सरोवेष्टितं जम्बितं पुण्यदानं तरादेशितं तां समाधितवर्तिं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः समुदक्षसप्रतापे तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह मातोश्री अन्नपूर्णा माता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आज सांगता आहे 199वी पुण्यतिथी। समस्त महिला भजनी मंडळ महिला भक्त मंडळ आणि गावकरी ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ कापूस वाळगाव पंचक्रोशीतील भक्तगण सेवेकरी महिला मंडळ किती तारखेला येतात 1 तारीख आज किती आहे बघ आज 2 आहे काल होऊन गेली तारीख कालची इथंच सेवा होती काल मातोश्रीची पुण्यतिथी होती। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला येणारं सेवेकरी महिला मंडळ पुरुषांना वेळ मिळत नाही पुरुषांच्या मग कामालाही राहतात ना काही रिकामी कामं राहतात। कापूस वाळगाव बेटाच्या जवळच आहे गंगागिरी महाराजांची जन्मभूमी आहे। मातोश्रींची पुण्यतिथी काल झालेली आहे आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने करूया थोडा वेळ सेवा। काला म्हटल्यानंतर कृष्णाचं बालचरित्र सांगावं लागतं वेगळा विषय सांगता येत नाही। कृष्णचरित्र आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे मग खूप काही विस्तृत सांगितलं पाहिजे असं नाही आहे पण जरी ऐकलेलं असलं तरी त्याच भाकरी दररोज का खातो आपण 8 दिवस थांबून दररोज उठले की भाकरी खाय भाजी खाय 8 दिवस खायचंच नाही काही चालेल का हो तसं नाही चालत। तसं परमार्थ सुद्धा फार महत्वाचं आहे। शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं स्नानमाचरेत् लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं भजे। किती कामं असू द्या शेकडो कामं असली तरी ते शेकडो कामं सोडावी पण माणसाने भोजन करावं। हजारो कामं सोडावी पण दान द्यावं। 1000 काम सोडून स्नान करावं सहस्रम स्नानमाचरेत् आणि लक्षं विहाय दातव्यं लाखो कामं सोडून दान द्यावं आणि कोट्यम त्यक्त्वा हरिं भजेत कोट्यवधी कामाचा त्याग करून हरीचं भजन करावं। भोजन जेवढं महत्वाचं आहे तेवढं भजनही महत्वाचं आहे। जीवनामध्ये भजन नसेल तर शुष्क जीवन आहे कोरडं जीवन आहे। सुमिरन करले मेरे मना सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करे मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना उपनीर बिनो उपनीर बिनो
दे बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करे मेरे मना दे बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करे मेरे मना दे बीते उमर हरि नाम बिना सुमिरन करे मेरे मना बीते उमर हरि नाम बिना नाम बिना कुपनीर बिनु धेनो क्षीर बिनु धरती नेहा बिना जैसे तरुवरे फल बिनु हीना तैसे ही प्राणी हरि नाम बिना सुमिरन करे मेरे मना बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करे मेरे मना बीती उमर हरि नाम खूप नीर बिनु नीर म्हणजे पाणी कूप म्हणजे विहीर विहीर आहे पण तिला पाणीच नाही त्या विहिरीचा काय उपयोग आहे धेनू क्षीर बिनू गाय आहे पण दूधच देत नाही तिचा उपयोग नाही वृक्ष आहे पण फळ देत नाही तैसे जैसे तुरवर फल बिन होईना फळ रहित वृक्षाला जसं महत्व नाही दूध न देणाऱ्या गायीला जसं महत्व नाही पाणी नसणाऱ्या विहिरीला जसं महत्व नाही तसं तैसेही प्राणी हरी नाम बिना ज्याच्या मुखात हरिनाम नाही त्याच्या जीवनाला महत्व नाही हा हरिनामाचा महिमा संत वर्णन करतात आणि म्हणून जीवनामध्ये अन्न आहार जेवढा महत्वाचा आहे त्यापेक्षाही भजन महत्वाचं आहे अन्न वस्त्र आणि निवारा या तीन आवश्यक गोष्टी आहेत बरं का वस्त्र पाहिजेच प्रत्येकाला निवारा म्हणजे घर प्रत्येकाला पाहिजेच नसेल वस्त्र नसेल घर तरी मनुष्य मरणार नाही पण अन्न मात्र आवश्यक आहे अन्न वाचून मरू शकतो नसेल अन्न तरी काही दिवस माणूस मरणार नाही बिगर अन्नाचा काही दिवस राहू शकतो पण पाणी महत्वाचं आहे नसेल पाणी तरी काही दिवस जगू शकतो पण श्वास त्यापेक्षा महत्वाचा आहे श्वास नसेल तर जगेल का हो माणूस महिनाभर श्वासच घेऊ नका महिनाभर नाही एक मिनिट जरी श्वास नाही घेतला तरी जगणार नाही किती श्वास महत्वाचा माणूस अन्न किती खातो बरं अन्न खातो अर्धा किलो पाणी किती पितो 2-2.5 लिटर दिवसभरामध्ये म्हणजे अन्नाच्या 10 पट पाणी पितोय आपण 5-7 पट आणि श्वास किती घेतो 24 तासामध्ये जवळजवळ 25 किलो श्वास घेतो आपण जवळजवळ एका तासाला 1 किलो हवा लागते आपल्याला सारखा श्वास चालू आहे ना आपण कधी लक्ष देतो फुकट मिळतं ती पाणी प्यायला प्रयत्न थोडेफार करावे लागतात अन्न खाण्याकरता प्रयत्न करावा लागतात आणि श्वास फुकट मिळतो त्याच्याकडे कोणी पाहतही नाही अन्नापेक्षा जल महत्वाचा आहे जलापेक्षा श्वास महत्वाचा आहे श्वास नसेल तर जीवन जगू शकत नाही कबीर महाराज सांगतात एक श्वास से नहीं है 3 लोक का मोल कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल जसं जीवनामध्ये श्वास महत्वाचा आहे तसं भगवत चिंतन महत्वाचं आहे
असो काल्याचा प्रसंग आहे, त्या गोपी सुद्धा सतत कृष्णाचं चिंतन करतात. पाठी उठावं, मंथन करावं. उडोनी प्रात काळी गवळण घुसळण घुसळी दे. आदी कृष्णाची पोवाडे हृदयी पदोपदी ध्याते. कृष्णाचे पोवाडे हृदयी पदोपदी ध्याते. आदी कृष्णाची पोवाडे हृदयी पदोपदी ध्याते. आदी कृष्णाचे पोवाडे हृदयी पदोपदी ध्याते. गाती कृष्णाची पोवाडे हृदयी पदोपदी ध्याती. हृदयात भगवंताचं ध्यान करतायत आणि त्याचे गुणगान गातायत. मंथन करताना प्रातःकाळी घुमघुम करते, घुमघुम करते, डेरे घुमते. जिक जिक डेऱ्यांचा घुमघुम घुमघुम आवाज येतो महाराज. आता एकतर पाठी कोणी उठतच नाही. लवकर उठावं, सूर्याला अर्घ्य द्यावी, ब्राह्म्य मुहूर्तावर उठलं पाहिजे. आरोग्य टिकून ठेवायचं असेल तर प्रातःकाळी उठून मंथन करायचं. त्या गोपीत मंथन करताना काय करायचं? यानी यानी ह गीतानि तद्बालचरितानि च एकदा गृहदासीशो यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्ता सुनिर्ममंत स्वयं दधीय. एक दिवस कृष्ण लागला रडायला. रडायचंच थांबेना. कृष्णाची इच्छा आहे आज आईने गीत गावं आणि आपण ऐकावं. पूर्वीच्या माता झोके देता देता गीत गायचे. त्या गीतामध्येच मुलं झोपून जायचे ना. माता मदालसा सुद्धा आपल्या मुलाला झोके देता देता गीत गायची, उपदेश करायची. उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा. उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा. आला शिकवण्या वाटा मातेच्या गर्भाचा. आला शिकवण्या वाटा मातेच्या गर्भाचा. वचनासी कर्म कोठा. कर्म कोठा. विचार बुद्धी जोडी उतराया दरा. विचार बुद्धी उतराया दरा. झोक देता देता उपदेश करीत आहेत. माता मदालसा यशोदा सुद्धा मंथन करीत आहेत. भगवंताची इच्छा आहे आज आईने गीत गावं आणि आपण ऐकावं. यानी यानी ह गीतानि तद्बाल चरितानि च. बालचरित्र गाताय. तद्बाल चरितानि च. कृष्णा रडू नको. मी बागुलबुवाला सांगेल बरं का. हा बागुलबुवा राहतो कुठं याचा अजून तपासच लागेना. तुमच्यापैकी कोणाला लागला को तपास बागुलबुवाचा? कृष्णा राहे रे ओ गला. कृष्णा राहे रे ओ गला. नाही तर सांगेन त्या बागुला. नाही तर सांगेन त्या बागुला. सांगेन त्या
नाहीतर सांगेन त्या बागूला. घुसळणाशिव शिर झाला रवी सोळ गोविंद बागुल बोला सांगेल बरं का. हा सगळ्या जगाचा बागुल आहे. यशोदेने पाळणा सजवला, पाळण्यामध्ये फुलं सजवले, त्या फुलावर बाळाला झोपवलं, हातात पाळण्याचे दोरे घेतले, गीत गाऊ लागले. याने याने गीताने तद्बालचरितानि च. जनाबाई सुंदर वर्णन करतात. जो 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 रे गोरक्षा गोरक्षा जो 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 रे गोरक्षा जगदो तारा जगदीशा जगदो तारा जगदीशा यशोदेने फुलाची शय्या सजवलेली आहे. पाळण्यामध्ये फुलं अंतरले, त्या फुलावर बाळाला टाकलेलं आहे. आपल्याला जर आपल्या हृदयरूपी पाळण्यामध्ये भगवंताला विश्राम करावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला मनाला सुमन बनवावं लागेल. भगवान सुमनाच्या शय्येवर शयन करीत असतो. जोपर्यंत मन कोमन आहे तोपर्यंत भगवान हृदयात येत नाही. मग यशोने सुमनाची शय्या सजवलेली आहे. शुद्ध सुमनाची भक्ती भावे निज भक्ती भावे जो 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 रे गोरक्षा गोरक्षा जो 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 रे गोरक्षा यशोदेने फुलाची शय्या सजवली, आत बाळाला झोपवलंय. सुरदास महाराज सुद्धा सुंदर वर्णन करते प्रसंगाचं. यशोदा हरिपालने झुलावे, यशोदा हरिपालने झुलावे. हलरावा डोलराये मलाये, हलरावा डोलराये मलाये. हरिपालने झुलावे झुलावे.
हातात पाळण्याची दोरी घेतली यशोदा गीत गात हे प्रेम आहेत महाराज गाते कृष्णाचे पवार त्या गोपी देखील वर्णन करतायत मी कृष्णमणी माझ्या कंठात धारण केला त्यामुळे माझ्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश आला प्रथम चरणामध्ये कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश विठाल विठाल चला खाली बसा इकडे येऊ नको नाही आता जनाबाई वसंत गिरी यांच्याकडून 1100 रुपये मातोश्रींच्या सेविका सोपान नारायण पंडित यांच्याकडून बेटातील आमटी करता 1100 रुपये कैलासवासी कळुबा नामदेव थोरात यांच्या स्मरणार्थ आमटी करिता 1100 रुपये सागर रामचंद्र थोरात यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 5000 रुपये कोण आहेत सागर रामचंद्र थोरात यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 5000 रुपये पुस्तकं द्यायची होती कमलबाई बाबूराव थोरात कापूस सोळगाव आळंदीच्या मठाकरता 11000 रुपये हे त्या गावच्या पुस्तकातच पावत्या घ्या त्याच्या विठाल विठाल महिला मंडळ अन्नपूर्णा माता महिला भक्त मंडळ बेटातील आमटी करता 14500 रुपये दिले धन्यवाद 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 अन्नपूर्णा माता सेवेकरी महिला मंडळ यांचे तर्फे बेटातील आमटी करता 14500 रुपये कंठी धरिला कृष्णमणी कृष्ण नामाचा मणी मी कंठात धारण केला त्यामुळे माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार संपला हा नामाचा प्रकाश आहे नाम तर शब्द आहेत त्याचा काय प्रकाश असणार आहे शब्दाचा कुठे प्रकाश असतो का पण मनाचा प्रकाश असतो काही प्रकाश देणारे मने असतात वैडुरी आहेत गोमेद आहेत नीलम आहेत पोवळा आहेत हिरा आहेत माणिक आहेत मोती आहेत असे अनेक रत्न असतात महाराज मंडूक मणी सापडतोय बेडकाच्या मस्तकात सर्पमणी सर्पमणीचा उल्लेख पुराणामध्ये येतो
लोक म्हणतात सर्पमणी आजपर्यंत कधी आम्ही पाहिला नाही. फारच शेकडो वर्ष जुना सर्प असेल तर त्याच्या शरीरामध्ये तो मणी तयार होतो. तो मणी म्हणजे कोणता? सगळ्या सापात नसतो तो. एखादा सर्प शांत स्वभावाचा असेल, त्याचं जे विष असतं त्याच्या विषाचा त्यांनी कधी नाश केलेला नसेल तर ते विष साचून 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 त्याचा खडा तयार होतो. तो शुष्क कोरडा झाला म्हणजे त्याचा मणी तयार होतो, त्याला सर्पमणी म्हणतात. विष साचतं आणि ते विष कडक बनतं, त्याचा मणी तयार झाला. हा कालांतराने होतो. तितके दिवस तो सर्प जगला पाहिजे आणि जगला तरी त्याने तेवढं विष जपून ठेवलं पाहिजे, कारण त्याच्या जीवनामध्ये प्रसंगाला घेतो विषाचा नाश करतोच. तो जर विषाचा नाश करीत असला तर त्याच्या शरीरात मणी तयार होऊ शकत नाही. त्याने ते विष जपून ठेवलं पाहिजे, दीर्घकाळ तो जगला पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडल्या तर कालांतराने त्याच्यामध्ये मणी तयार होतो. असे काही जमिनीमध्ये मणी निघतात, खनिजगत मणी असतात. काही वेगवेगळ्या मण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य असतात. या ठिकाणी कृष्णमण्याचं वर्णन आहे. कंठे धरिला कृष्णमणी, कृष्ण नामरूपी मणी मी कंठात धारण केला. याचा प्रकाश कसा आहे? रविदीप हिरा लावी ती देखणे, रविदीप हिरा लावी ती देखणे, रविदीप हिरा लावी ती देखणे, हिरा लावी ती देखणे. रविदीप हिरा दायुती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. चंद्र सूर्यादी प्रकाशित आहेत परंतु दृश्य पदार्थाला प्रकाशित करतात. हा कृष्ण म्हणजे अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा आहे. तो मणी मी माझ्या कंठात धारण केल्यामुळं माझ्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार संपला, ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आला. भगवंताचं स्वरूप हे तेजोमय असतं. मनुष्याचं शरीर हे पृथ्वीप्रधान असतं, पितरांचं शरीर वायुप्रधान असतं, देवतांचं शरीर अग्निप्रधान असतं, देवतांचं शरीर हे तेजोमय असतं. या कृष्णाचं स्वरूप कसं आहे महाराज? तुझे निरळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हास्य. चंद्र सूर्याचं तेज भेगबळावं. राजस सुकुमार मदनाचा बुधो, राजस सुकुमार मदनाचा बुधो, राजस कुमार मदनाचा बुधो, राजस कुमार मदनाचा बुधो. रविशशी कला लोकनिया, रविशशी कला लोकनिया. कस्तुरी मळवट चंदनाची ओटे, कस्तुरी मळवट चंदनाची ओटे. विशेष कला लोकनिया, विशेष कला लोकनिया. कस्तुरी
सुंदर आहेत. राजस सुकुमार बदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले चंद सूर्याचं तेज बिकबळ कमल नयन हास्य वदन हास्य नेहमी हास्य ज्याच्या चेहऱ्यावर आहे. त्रिभुवन कमल तमालवरणं रविकरं गौरांबरं दधामि वपुरलककुलां मृदानाब्जं विजयसखे रतिरस्तु मे नवद्या. या ब्रह्मांडातील सर्व सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्याच्या सौंदर्याची बरोबरी होत नाहीत का तो सुंदर आहे. म्हणून त्या गोपी त्याला पाहिल्याबरोबर व्याकुळ होतात. जेव्हा तो परमात्मा वेणू वाजवतो त्या गोपी त्या वेणूच्या दिशेने धावतात. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो. चला बाई चला 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 गोविंद, चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो. नंदाचा बाळ हेणे गेला कल्पनेची सासू हिचा बहुतची लाजो हिचा बहुतची लाजो. कल्पनेची सासू हेचा बहुतची लाजो हेचा बहुतची लाजो. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाजो हिचा बहुतची जाजो. कल्पनेची सासू हेचा बहुतची लाजो हेचा बहुतची लाजो. देह भाव ठेवून बाई ब्रह्मपती नाजो. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो. नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला. नंदाचा बाळ येणे केला नवला, नंदाचा बाळ येणे केला नवला. सगळ्या गोपी त्या वेणूच्या स्वराच्या दिशेने निघतात. काही गोपी पोहोचल्या, पण पलीकडच्या तीराला भगवान वेणू वाजवतो. या गोपी अलीकडे आहे, नदी भरलेली आहेत. नदी ओलांडून जायचं कसं. काही गोपींना प्रश्न पडला, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना. कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना. मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो कान्हा. कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना. कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना. हरी वाजवी मुरली, वाजवी मुरली. पलीकडच्या तेराला भगवान वेणू वाजवत आहेत. गोपी अलीकडे आहे, नदी भरलेली आहे. त्या गोपींना प्रश्न पडला, भगवान पलीकडे आहेत, नदी भरलेली आहे, आपण जावं कसं. पहिलं तिरी हरी वाजवी मुरली, वाजवी मुरली. भरली यमुना, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना.
पलीकडच्या तीराला भगवान गोपी अलीकडे आहेत. प्रश्न पडला पलीकडं कसं जायचं. महाराज सांगतायत काय करू बाई कोणाला सांगू हरिनामाची सांगळाना. नामचिंतनाने अधिकार प्राप्त करून मग त्या परमात्म्यापर्यंत पोचायचं. हे भगवत प्रेम आहेत महाराज. हे त्या परमात्म्याचं तेज आहे. संपूर्ण गोपीच्या तेजाला व्याकुळ होतात. कंठे धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश. परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान करून नामचिंतन केल्यानंतर अज्ञानाचा अंधकार संपल्यानंतर ज्ञानाचा प्रकाश जीवनात आला. महाराज सांगतात त्या प्रकाशामध्ये काला वाटायचा आहे. तो कोणी अधिकारी आहेत. निका वैष्णव त्याचा अधिकारी आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटू एकमेका 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 एकमेका वैष्णवलिका संभ्रम वैष्णवलिका संभ्रम काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवलिका संभ्रम वाटो एकमेका काला वाटो एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. एकमेकाला काला वाटायचा पण कोणाला. निका वैष्णव. वाटण्याकरता अधिकार पाहिजे. प्रत्येकाचा ज्याच्या त्या क्षेत्रात अधिकार असतो. कोणी ऑफिसर असेल तर ऑफिसमध्ये गेल्यावर अधिकार. जज असेल न्यायालयात गेल्यावर अधिकार नाही का. आणि घरात अधिकार कोणाचा आहे. हा घरात तुमचं नाही अधिकार. समजा तुमची इच्छा आहे आज बटाट्याची भाजी खायची आणि तुमच्या पत्नीची इच्छा आहे आज शेपूचीच भाजी करायची. मग घरात बटाट्याची भाजी होईल का शेपूची होईल बरं. इमानदारीने सांग. कारण तिथं त्यांचा अधिकार आहेत. जिथं 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 तिथं अधिकार असतो. तसं काला वाटण्याकरता सुद्धा अधिकार पाहिजे. मग कोण अधिकारी आहेत. वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव म्हणजे कोण. या लागी शरीर सांडवा की जय सकळ गुणांचे लोण उतरी जाय संपत्ती मधु सांडी जय कुरवंडी करुणे. सर्वस्व परमात्म्याला समर्पित झालेला वैष्णव हा निका वैष्णव असतो. तो काल्याचा अधिकारी आहे. समर्पण भाव परमार्थात महत्वाचा आहे. नाही तर दिखावा करणारे फार असतात. मग अनाधिकारी कोण. महाराज अनाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये ब्रह्मादिकांना घेतात. महाराज सांगतात ब्रह्मादिकांना आम्ही काला देणार नाही. त्यांना वाकुल्या दाखव तृतीय चरणामध्ये. वाकुलिया ब्रह्मदिका वाकुलिया ब्रह्मदिका वाकुलिया ब्रह्मदिका
मिनिटात आवरून घेऊ, अजून पंक्ती व्हायच्या आहेत. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकादा. ब्रह्मदेवाला मी काला देणार नाही. का देणार नाही? ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वासर चोरून नेली नसती. इंद्राला कृष्ण कळाला असता गोवर्धन निलेत पाऊस झाला नसता. मग वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकादा गव. मग काल्याचे अधिकारी कोण आहेत? महाराज आम्ही आहोत या भूमंडळातील गाडे वीर शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बाळी वीर गाढे, आम्ही बाळी वीर गाढे, कालावा तू एकमेका, कालावा तू एकमेका, कालावा तू एकमेका, कालावा तू एकमेका. आम्ही बाळी वीर गाढे, आम्ही बाळी वीर गाढे, कालावा तू एकमेका, कालावा तू एकमेका, कालावा तू एकमेका. पंजाबराव नामदेव आव्हाळ माजी सरपंच यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 11,111 रुपये धन्यवाद. गेल्या वर्षी पण त्यांनी 11,000 रुपये दिले होते आणि आता पण 11,111 रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आळंदीच्या कामाकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांना धन्यवाद. आणि ज्यांची द्यायची बाकी त्यांनी पण देऊन टाका. काहींनी नाव जाहीर केले मागच्या वेळेला आणि ते नावावर जाहीर केल्याप्रमाणे पैसे आले नाही बरं का. अबे थोडके का विना राहिले पण असं. काम मोठं चालू आहे आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आता आपल्या घरी काही ना काही कारणं निघतात, कामं निघतात, आपण सोडतो का? घरचे कामं सोडतात का? बिडी पिणारा बिडी सोडित नाही, दारू पिणारा दारू सोडित नाही, तंबाखू खाणारा तंबाखू सोडित नाही. सोडतो का? दारू पिणारा दारू सोडतो का? काही काही पिऊनच मरतात, मरेपर्यंत सोडित नाही. किती इमानदार आहे बघा ते, मरेपर्यंत सोडित नाही. आपल्या गावात नाही पिणारे कोणी मला नाही ना आपल्या गावात. कमी झाले बरं म्हणजे होते बरोबर.
मारुतींना म्हणजे कमी झाले म्हणजे आता. कबीर महाराज सावध करतो, बंदे हुशार रहना भी साहेब राजी रखना भी. बंदे हुशार रहना बे साहेब राजे रखना बे. हुशार रहना बे साहेब राजे रखना बे. बंदे हुशार रहना बे साहेब राजे रखना बे. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. अपने बड़ों का दाम खर्च कर, अपने बड़ों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती. बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे. 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 दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. अपने बलों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. सावध करतायत महाराज. असो परमार्थ जीवनात आवश्यक आहेत. परमार्थाला लागणाऱ्या ज्या गोष्टी त्याही आवश्यक आहेत. आता काळ बदललाय. पूर्वीसारखी सहनशीलता शरीरातच राहिली नाही. मग सुविधांची आवश्यकता आहेत आणि आपल्या सुविधा आपल्याला उपलब्ध करायच्या म्हटल्या तर आपल्याला सर्वांना योगदान करावं लागेल. कल्याचा प्रसंग आहे. अनेक लीला भगवान परमात्मा करतात. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतं नवनीत चोरं गोपांगणानांच दुकूलचौरं. श्रीराधिकायां हृदय सचौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. भगवान चौर्य लीला करू लागले. गाराणे होऊ लागले. गौडन सांगती गारहाणी रात्रीला तुझा चक्रपाणी खावनी दैत तुपलवणी अवघे पडली जाणी. हागे बाई कोणाची आवरेणा कोटवर सोसो धिंगाणा. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखासे मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावत याने ग बाई काय केली करणे. पतीची दाढी माझी विणी दोघांची गाठ बांधून. हा चोरी करून मुकाट्याने गेला नाही. याची दाढीन तिची विणी दिली गाठ बांधून. सुटता सुटेना तुटता तुटेना. आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सोना घेऊन. यशोदा म्हणजे कृष्ण असं का करतोस. काय होणे का करतोस हे चोरी किती सांगू तरी नाही कशी अरे. जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागली. यशोदा मंथन करू लागली. कृष्ण आला मैया आम्हाला भूक लागली. यशोदा घुसळी तन मागे रे भगवंत. तन मागे रे भगवंत. तन मागे रे भगवंत. यशोदा घुसळी तन मागे रे भगवंत. तन मागे रे भगवंत. तन मागे रे भगवंत. आय घालून पदरे. आर घालो रे पदर. आय घालून पदरे. आर घालो रे पदर. घालून पदर. पाजित से जगदीश्वर. पाजित से जगदीश्वर. पाजित से जगदीश्वर. आर घालो रे पदर. पाजित से जगदीश्वर. पाजित से जगदीश्वर. पाजित से जगदीश्वर. यशोदा मंथन करू लागले. पाट्यावरचा वरवंटा घेतला माठ फोडला. यशोदा म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही. तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे
पटी हो काय खेळायचे सुख अवघ्या सोडेल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा घ्या रे घर देवात आम्हाला देतो पंढरीनाथ पदा घेऊन या करी पेंद्या वाटी तशी तरी अंदाज किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले भगवान कला करतात यमुनेच्या तीराला बेटामध्ये 1 तारखेला सेवेला येणारं सेवेकरी महिला मंडळ त्यांना ग्रामस्थांच्या वतीने नारळ दिलं जात आहेत त्यांनी इकडे येऊन नारळ घेऊन जायचं आहे बाकी कोणी उठायचं नाही फक्त सेवेकरी उठा आणि इथे येऊन नारळ घेऊन जायचं आहे नाही तर दर्शनाला करतील बरं गोंधळ दर्शनाकरता कोणी उठायचं नाही फक्त सेवेकरी महिला उठतील हो वाल्मिक विनायक डोंगरे लाळगाव यांच्याकडून बेटाच्या आमटी करता 1100 रुपये काय तरुण मंडळ सहकार्य करणारे कष्ट घेणारे तरुण मंडळ सप्ताह सुंदर पार पाडला त्याकरता जे कष्ट घेतलेले आहे त्या तरुण मंडळांनी इकडे यायचं आहे नारळ घेऊन जा चला चला हात लावा नारळाला विठ्ठल 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 चला आवळू गाई बैसो जेव एके ठाई बहु केली वणवण पाय पीठ झालं शिन कांदी मार पोटी भूक गाय खेळायचे सुका अवघ्या सोडेल्या मोठा आजीच्या दैकाला गोमटा घ्यारे घरे देदबा आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तशी तरी अंदाज किती का प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले भगवान कला करतात करूया कला ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कंठी धरिला कृष्णमणी अवघाजली प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाडी काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 बोलिले कुरे वेडी वाकुडी उतरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज